रोजच्यासारखी स्वाती ऑफिससाठी तयार झाली आणि बैठकीत आली. भाजी निवडत असलेल्या तिच्या आईनं एकवार तिच्याकडे बघितलं आणि खाली मान घालून तिच्यावरून नजर काढून वाक्य फेकलं, निघालीस. स्वातीनं पर्स खांद्याला अडकवली, हातातला गॉगल डोळ्यावर चढवला, केस मागं सारत म्हणाली, हो. स्वाती रॅकवरून आपल्या चपलांचा जोड शोधून घालण्यात दंग होती. रॅकवर सगळ्यांच्या चपलांचा बुटांचा ढीग झालेला होता. अखेर स्वतःचा चप्पल जोड हुडकण्यात स्वातीला यश आलं. उभी राहत तिने पाय चपलामध्ये सारले. ती निघणार, घराबाहेर पडणार हे लक्षात येताच तिची आई तत्परतेनं म्हणाली, दूध तरी घेतलंस का ग स्वाती? आज डबाही नको म्हणतीयस ते. आईकडे गॉगलमधून बघत तिरसटपणे स्वाती म्हणाली, सांगितलं ना आज भूकच नाही आहे म्हणून. आणि आई पुढून पळून ती अंगणात भरभर पायऱ्या उतरून आली, थोडीशी घाईनच. बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शेडमधनं तिने स्वतःची स्कूटर काढली आणि धाडकन स्कूटरनंच फाटक उघडून ती बंगल्याबाहेर पडली सुद्धा. स्वातीच्या आईच्या हे लक्षात आलं. ती उठून बाहेर आली. तिने फाटक बंद केलं. त्या बंद फाटकाशी थांबून स्वाती गेली त्या दिशेला नजर लावून विचार करत राहिली, कसं होणार ग बाई या मुलीचं, असं उसासून बोलून गेली. विचारांच्या पाठी सैरभैर पळालेलं मन त्याला वटणीवर आणत तिची आई पुन्हा भाजी निवडायला बसली. रिकामं बसण्यापेक्षा दिवसभर मन लावून काम करत राहणं तिला आवडत असे. या छोट्या कामांनी मन आणि शरीर व्यग्र असतं हा तिचा अनुभव. अशानं मनाची खिन्नता वाढत नाही असं तिला वाटे. थोड्या अंतरावर आल्यावर स्वातीच्या लक्षात आलं की आपण फाटक बंद केलेलं नाही. आईला फाटक उघडं टाकून गेलेलं आवडत नाही. पण त्या तेवढ्या 5-7 मिनिटात आईने आपल्याला स्वतःशी बांधून ठेवलं असतं आणि असं होणं आज तिला नको होतं. स्वातीला आज कसलीही चर्चा नको होती. तिला आईशी वादही घालायचा नव्हता, तशी तिची इच्छाही नव्हती. स्कूटर मागं नेऊन फाटक बंद करून पुन्हा निघावं ही पण इच्छा नव्हती. आणि दुसरं म्हणजे आईने फाटक बंद केलं असणारच याची खात्री होती. तिची फुलझाडं अंगणभर होती बहरलेली, त्यांच्यात तिचा जीव गुंतलेला होता. त्यामुळे घरात कुणीही आलं गेलं तरी त्यांनी फाटक बंद केलं का उघडंच टाकलं हे तिला मनोमन जाणवत असेच. हातातलं काम सोडून ती फाटकाकडे धावत असे. माणसांच्या आळसाची शिक्षा त्या फुलझाडांना का, हा तिचा सवाल असायचा. त्यामुळे निदान घरातली मंडळी तरी फाटक लावणं आणि बंद करणं यात कसूर करत नसायची. नाहीतर तिची आई त्या माणसावर तोंडसूक घेई. अंगणभर फुलझाडांच्या कुंड्या होत्या, त्या सांभाळाव्याच लागत ना. दुसरं म्हणजे नको तेव्हा त्या रोपांना ऊन, पाऊस आणि थंडी याचा मार सोसावा लागतो हा विचार. आज स्वातीला आपण कुठे जातोय हे आईला सांगायचं नव्हतं. सांगून उपयोगही नव्हता, म्हणून ऐन ऑफिसला निघण्याच्या वेळी ती घराबाहेर पडली होती. आईच्या मनात कसला संशय किंतु निर्माण होऊ नये म्हणून. स्वातीनं स्कूटर ऑफिसच्या रस्त्याच्या ऐवजी दुसरीकडेच वळवली. थोडं पुढं गेल्यावर तिने एका फुलाच्या दुकानापुढे स्कूटर स्टँडला लावली. पार्क करून स्कूटर रस्त्याच्या कडेला येईल अशी जागा तिने शोधली. त्या गावातलं ते फुलाचं दुकान प्रसिद्ध होतं. 4-5 दिवसांपासून तिथे फुलांच्या ऑर्डर्स बुक केलेल्या असत. मागे एकदा मैत्रिणीबरोबर ती इथे आली होती, तेव्हाच या दुकानाने तिचं लक्ष वेधून घेतलं होतं. हे पिवळ्या, केशरी, लाल, पांढऱ्या रंगाचे ढीग, काही मोठाले ऑर्डरनुसार तयार ठेवलेले, कलाबुतीनं चमकणारे हार लटकट ठेवलेले, काही बुके तयार असलेले, त्यावर नावांच्या चिठ्ठ्या लटकत असलेल्या, बुके मालकांची वाट पाहत असलेले, काही गुच्छ एका मोठ्या कुंडीत ठेवलेले. स्वाती नजर फिरवून सारं मनात साठवून घेत होती. यापैकी आपण काय घ्यावं, आपल्याला काय आवडेल, काय नेलं तर बरं दिसेल, या विचारात ती हाताची घडी घालून गॉगल कपाळावरून ठेवून तत्पर उभी, विचारात दंग.
तोच मागणं एक जण येऊन तिच्या पुढे उभा राहिला. त्याने विचारलं, अरे बहनजी क्या होना बोलिये. तेव्हा स्वातीची समाधी भंग पावली. ती भानावर आली. एका निशिगंधाच्या आणि गुलाबाच्या हाराकडे बोट दाखवून तिने विचारलं, जी ये होना मुझे क्या किंमत पडेगी. खरं तर तिला भाव करायचा नव्हताच, पण त्या हाराची म्हणून जी किंमत आहे ती दिल्याशिवाय तो हार आपल्या हातात पडणार नाही ही तिची खात्री. तसा विचार तिच्या मनात येऊन गेला. फुलं हारात गुंफणारा एक 13-14 वर्षाचा मुलगा फक्कन म्हणाला, अरे वो तो ऑर्डर दिया हुआ है, अभी वो आदमी आ जाएगा, आपको वैसा होना तो ढेरों बना के देता मैं, कब होना आपको ऐसा हार. आपला चटपटीतपणा दाखवत तो मुलगा म्हणाला. स्वाती म्हणाली, अभी होना मुझे, जाना है एक जगह. तो मागणं येऊन तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा असलेला माणूस म्हणाला, अभी होना है तो ले जाओ, लेकिन 10 रुपये ज़्यादा पडेंगे क्या. स्वाती हसली. तिला हसूच आलं. त्या पोऱ्याला तो माणूस म्हणाला, देख अभी गिराईक आइला है, दे दे, वो जब आएगा तो दूसरा बना के देना उसको. 10 बजे आने वाला था, अभी भी नहीं आया. अरे फूल है, सूख जाते हैं. देख जवानी और फूल रुकते नहीं किसी के इंतजार में. आणि तो खुळखुळत हसत राहिला. स्वातीनं पर्समधनं 100ची नोट काढली, त्या फुलवाल्याच्या हाती ठेवली आणि म्हणाली, थोडी सुटी फुलंही द्या आणि तो हार पॅक करून द्या. तो धंदेबाईक पोऱ्या तिच्यासमोर तसलाच हार बनवायला घेतला. वेगात हार करायला लागला. हसत हसत म्हणाला, हाँ वो आएगा तो बोलेंगा ना, साहब आपका हार बना रहेला मैं, 5 मिनिट रुको. आणि सगळेजण हसले. स्वाती गंभीर झाली. व्यवसाय माणसाला कठोर बनवून टाकतो का काय असं तिला वाटलं. हे 12-13 वर्षाचं पोरगं पुरतं मुरून गेलं आहे व्यवसायात. तिच्या मनात आलं, जीवन माणसाला कठोर व्यवहारी बनवतं, त्याचा हळवेपणा काढून घेतं, शोषून घेतं. आणि हे तिला त्या दुकानात उभं असताना जाणवलं. सुटी फुलं आणि हार घेऊन ती शेजारच्या स्टोअरमध्ये गेली. तिथून तिने केवड्याची उदबत्ती घेतली. स्कूटरच्या डिक्कीत सर्व सामान ठेवून तिने स्कूटर स्टार्ट केली आणि विनयच्या घराचा रस्ता धरला. जवळजवळ 6 महिन्यांनी ती विनयच्या घरी जात होती. मध्यंतरी विनयच्या आईशी ती फोनवर बोलायची. त्याही बोलायच्या, विशेषतः विनयबद्दल, अगदी भरभरून, तिला हवं तसं. भरून आलेल्या ढगानं आपल्याला हवं तिथं रितं व्हावं त्या प्रकारे. दुःखाचा एक समान धागा दोघीत होता. दोघींना त्यानं बांधूनच ठेवलं नव्हतं तर अजून जवळ आणलेलं होतं. आताही स्वातीच्या मनात तेच आलं. स्कूटर विनयच्या घराकडे वळवली तेव्हा विनय तिथे नसला तरी त्याची आई आहे, त्याला जन्म देणारी, त्याला जन्माला घातलेली. तिच्यासाठी तरी आपण तिथे गेलंच पाहिजे. कोणी नाही तर विनयची आई आपली वाट बघत असणार. आपल्या वाटेकडे ती डोळे लावून असणार. तिच्या मनातलं दुःख तिने कुणापुढे सांगावं, कुणापुढे उकलावं ते दुःख. आणि ते दुःख तिने कुणाला स्पर्शातून वाटावं आपल्याशिवाय. हा विचार मनात होताच आणि तिला सुखावत होता. मुख्य म्हणजे विनय मातृमुखी होता. विनयचे दोघे भाऊ आणि बहीण वडिलांच्या वळणावर गेली होती. वडिलांच्या देहाची ठेवण त्यांनी जन्मताना घेतली होती, पण विनय तो थेट आईसारखा दिसायचा. गोरा गोरा, थोड्याशा निळसर डोळ्यांच्या, गोलसर बांध्याचा. हा मुलगा बुटका का उंच असा प्रश्न पडावा अशा उंचीचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा. स्वातीला वाटलं विनय खूपसा आईसारख्या रूपाचा होता, म्हणून तर त्याच्या आईचा त्याच्यावर जास्ती जीव नव्हता. आपणच आपल्या प्रतिकृतीवर प्रेम करावं, आपली माया आपल्यालाही नकळत जडून जावी असाच तो प्रकार. विनयच्या बोलण्यातही सारखं आई आई असायचं. आई असं म्हणाली, आईनं असं सुचवलं, आईला हे मुळीच आवडत नाही, अशा आशयाची वाक्य त्याच्या बोलण्यात इथे तिथे पेरलेली असतील. निरांजन बंगल्यापुढे स्कूटर थांबवून स्वाती क्षणभर तिथंच उभी राहिली. क्षणात तिला वाटलं फिरावं मागं, जावं घरी.
किंवा हाक मारून किसनजवळ हार फुलं द्यावीत आणि कुणी आणली, कुणाजवळ द्यायची ते सांगावं आणि आत पाऊलही न टाकता परस्पर स्कूटर स्टार्ट करून निघून जावं. किसनला हाक मारण्यासाठी तिचा हात उंचावला गेला, ओठही हलले. तिची नजर घरातल्या माणसांना शोधत होती. कुणीतरी झर्रकन व्हरांड्यातनं पळत इकडून तिकडे गेलं. ती व्यक्ती बहुधा अनुपमा असावी, विनयची मोठी वहिनी. तीच होती ती. तिच्याही नकळत स्वातीची पावलं फाटकाकडे वळली. तिने फाटक उघडलं आणि बंगल्यात प्रवेश केला. चपला व्हरांड्यात काढून ती बैठकीशी थांबली. बैठकीत विनयचे दोघे भाऊ, बहीण आणि कल्याणी त्याची वहिनी बसलेले होते सगळे. त्यांचं कोणाचंच स्वातीकडे लक्ष नव्हतं. समोर TV होता, तोही ती माणसं बघत नव्हती. त्यांचं आपापसात कशावर तरी हातवारे करून बोलणं सुरू होतं, अगदी आवेशानं, हमरीतुमरीवर येऊन. स्वातीला वाटलं या घरात मृत्यू होऊन वर्ष लोटलं, इतक्यात ही माणसं आपल्या रुटीनला सारावली. आज खरं तर विनयचं वर्ष श्राद्ध, तो अशुभ दिवस. ही माणसं मग इथे जमलीच का, आलीच का? त्याचीच आहेत ना ही माणसं रक्ताची, मग इतकी बेफिकीर? तुम्ही अगदी रडू पडू नका हो, पण उत्सवासारखं हसणं खिदळणं हे काय चाललंय? दुसऱ्याचं मन सोपं करून घेणं. स्वातीने बेल वाजवली. त्यासरशी आत शांतता पसरली. हास्याचे फवारे शमले. विनयच्या मोठ्या भावानं विचारलं, अरे स्वाती तू? अगं मग दारात का उभी? ये ना आत ये. कल्याणी म्हणाली, मला वाटलंच होतं आज स्वाती येणार. येणार म्हणजे येणारच. खरं आहे ना ग स्वाती? स्वातीच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं. मनात कल्लोळ माजून गेला. तिला थरथरायला होत होतं. काही बोलणं, आपली बाजू मांडणं तिला त्या क्षणी अशक्य होतं. ती आत येऊन खुर्चीत बसली. तिला घाम आला होता, तळवे ओलावले होते. तिच्या येण्यानं, प्रवेशानं ते घर क्षणात गंभीर झालं. कुणीच काही बोलेना, तिच्याशी किंवा आपापसातही. स्वातीनंच विचारलं, माई कुठे आहेत? तिची नजर आत वळली घरात. ती माईंना शोधायला लागली. आपण माईंसाठी तर इथवर आलो असं मनात येऊन गेलंच. तसं मनात येतं ती उठली. तशी कल्याणी म्हणाली, हे बघ आज जा. अगं माई आतच आहेत, स्वयंपाकघरात काहीतरी करत असतील. स्वाती उठली आणि माई माई करत परस सावरत स्वयंपाकघराकडे गेली. त्या माणसांपासून स्वतःला दूर नेलं. ओट्याशी उभं राहून माई काहीतरी करत होत्या. कामातला हात थांबवून वळून त्यांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं. स्वाती दारात उभी होती. पांढऱ्या शुभ्र साडीत, पांढराच ब्लाऊज, गळ्यात बारीक रुद्राक्षांची माळ, डाव्या हातात घड्याळ, उजव्या हातात एक पांढऱ्या मोत्यांची सुबक बांधणीची बांगडी, अगदी साधी, लक्षात न येणारी. माईंना तिच्या त्या धवल रूपाकडे बघून स्वाती साक्षात पार्वतीच वाटली. आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की गेले वर्षभर विनय गेल्यापासून, त्याला तो अपघात झाल्यापासनं हिनी असं पांढरं नेसायला सुरुवात केली का काय? त्या मनात आलेल्या विचारासरशी त्यांचं मन चरकलं, घाबरलं, गडबडून गेलं. त्या तिच्याकडे पाहतच राहिल्या भान हरवून. स्वातीनी पुन्हा माई म्हटलं आणि त्या हलल्या. ओले हात नॅपकिनला पुसत तिच्याकडे बघून हसल्या. तिच्याजवळ येत खांद्यावर त्यांनी हात ठेवला. स्वातीनी तो हाराचा पुडका समोर केला आणि नजरेनंच त्यांना विचारलं, कुठे आहे विनयचा फोटो? चल तिकडे माझ्या खोलीत, असं म्हणत त्यांनी तिला आपल्या खोलीत आणली.
माईंच्या खोलीत स्टुलावर विनयचा एनलार्ज केलेला रंगीत मोठा फोटो ठेवलेला होता. त्याला हार घातलेला होता. समोर उदबत्ती लावली होती. फुलं वाहिलेली होती. स्वातीनं पुडा उचलून तो निशिगंध आणि गुलाबाचा घसघशीत हार पुढे होऊन त्याच्या फोटोला घातला. 4 फुलं पायथ्याशी ठेवली आणि उदबत्ती लावून ती डोळे मिटून तिथेच बसली. समाधी लावून 5-7 मिनिटं गेली असतील नसतील, तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. दाटल्या हुंदक्यांनी नाकपुड्या फुलल्या होत्या. माई हेलावून गेल्या. त्यांनी तिला हाताला धरून उठवली, कॉटवर बसवली. स्वगत म्हणावं तशा म्हणाल्या, माणूस ठरवतो एक आणि दैव त्याच्या ओटीत घालतं एक. तुझ्यासारख्या मुलीशी लग्न होऊन किती सुखी झाला असता ग माझा विनय. पण देवाला ते मंजूर नव्हतं. माझा तरुण करता मुलगा माझ्या सुखी भरल्या संसारातून हिसकावून नेला ग त्याने. स्वाती डोळे पुसत म्हणाली, माई मला कबूल आहे. रीतीनुसार माझं 4 चौघांत देखत त्याच्याशी लग्न झालं नव्हतं. अक्षता आमच्या डोक्यावर पडल्या नव्हत्या. पण आम्ही दोघं मनानं एकमेकांचे होतोच, अजूनही आहोत. मग कोणी यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका. मी प्रेयसी होते ती विनयची, बायको झाली असते ती विनयची, आणि विधवा आहे ती सुद्धा विनयचीच. पण हे जगानं कशाला मानायला हवं किंवा सिद्ध करायला हवं. माझं मन ग्वाही देत आहे ना. माई, तुम्ही तरी मला तुमची सून मानता ना, विनयची बायको समजता ना. स्वातीनं माईंना खांद्याला धरून गदा गदा हलवत विचारलं. माईंनी तिचा चेहरा बघितला, त्यावरचे भाव बघितले आणि त्या उर्री फुटून गेल्या. आपण जर नाही म्हटलं तर ही मुलगी वेडी होईल अशी शंका आली त्यांना आणि त्या सावध झाल्या. आपलं दुःख विसरून गेल्या त्या. त्यांनी तिला जवळ घेतलं, थोपटलं मायेनं. त्यांना कळे ना या मुलीला कसं समजवावं ते. असं स्वप्न उराशी बाळगून जगता येत नाही मुली असं ओरडून सांगावं का स्वप्न बघण्याचा अधिकार दैवानं मरत्या माणसांना दिलेलाच नाही असं छातीवर हात ठेवून सांगावं. त्यांचं ठरे ना. या वेड्या मुलीची कशी समजूत घालावी हेही लक्षात येईना त्यांच्या. त्या गोंधळून गेल्या. त्यांना हेही माहिती होतं की अगदी लग्न ठरलं नव्हतं तरी विनयला स्वाती पसंत होती. स्वातीलाही विनय पसंत होता. दोघं एकमेकांच्या घरी येत जात होती. दोघांच्या घरच्या लोकांना माहीत झालं होतं की दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली आहेत, पार बुडून गेली आहेत, एकमेकांची झाली आहेत. अवकाश होता तो रीतीभातीनुसार लग्न ठरण्याचा आणि स्वाती विनयची बायको म्हणून या घरात प्रवेश करण्याचा. तशी कुठेच कसलीही आडकाठी नव्हती. विनयचंच कसलं तरी ट्रेनिंग सुरू होतं 6 महिन्यांचं. ते संपलं की लग्नाची तारीख निघणार होती. तर ट्रेनिंग संपल्यानंतर विनय आणि त्यांचा ग्रुप ट्रेकिंगला गेला. ट्रेकिंग हा विनयचा शौक होता. त्याचं ते रिलॅक्सेशन होतं. ट्रेकिंग झालं, कुठे जाऊन आला की तो 6-8 महिने फ्रेश असायचा, जोमानं कामाला लागायचा. मनाची मरगळ ट्रेकिंगनं जाते हा त्याचा विश्वास होता. म्हणून घरातली मंडळी त्याला ट्रेकिंगला जाण्यापासून कधीच परावृत्त करत नव्हती. तो जेव्हा जेव्हा ट्रेनिंगला त्याचं रुटीन सांभाळून जाई तेव्हा कोणी कुरकुर करत नसे की त्यावर छेडाछेडीसुद्धा होत नसे. त्याचं अधूनमधून ट्रेकिंगला जाणं हे त्या घराचं रुटीन होऊन गेलं होतं. तसा तो त्याच्या शालेय जीवनापासून ट्रेकिंगला जात आला होता. कितीतरी डोंगर त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी चढून उतरले होते. काय काय माहिती गोळा केली होती. त्या संबंधात त्यांनी पेपरातून, मासिकातून 4 लेखसुद्धा लिहिले होते. त्याच्या त्या लेखांना वाचकांचा, जाणकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि या सगळ्यांनी त्याचा हुरूप वाढलेला होता. तो
तो मग रुटीनमधनं वेळ काढून ट्रेकिंगला जाईल. कधी 4 दिवस, कधी 2 दिवस, कधी 8-8, 10-10 दिवस दूरदूरच्या डोंगरांवर, टेकड्यांवर. विनयचं ट्रेनिंग संपलं तसं त्यांनी ट्रेकिंगचं मनावर घेतलं. त्यांचा नेहमीचा ग्रुप. स्पॉट ठरवला, तयारी केली, सर्वजण गेले. 4 दिवसांनी विनय घरी येणार होता. मग लग्नाचं पक्कं ठरणार होतं. तो ट्रेकिंगला गेला. त्याच्या 3ऱ्या दिवशी काय झालं माहिती नाही, त्याचा पाय घसरला. हातातल्या दोरावरची पकडच ढिली झाली. त्याच्या देहावरचा नेहमीचा ताबाच गेला आणि तो गडगडत खरपटत काही सेकंदात दरीत कोसळला. सोबत्यांना काय घडतंय हे कळेपर्यंत सगळं घडूनही गेलं होतं. तो खोल दरीत अस्ताव्यस्त पडला होता. ठिपकावून पार खोल दरीत त्याचा देह पडला होता विश्रांती घेत. त्याचं अंग खरचटलं होतं. रक्ताचे ओघळ, त्याचे पट्टे त्याच्या देहावर दिसत होते. खाली एका शिळेवर त्याचा देह पसरून पडला होता. डोळे सताड उघडे होते वर आकाशाकडे लावून. त्याला आकाशाचं फार वेड होतं, विशेषतः निरभ्र आकाशाचं. त्याला आकाश पवित्र मनासारखं वाटायचं. आत्ताही त्याचे डोळे आकाशाकडेच होते, पण त्याच्या रक्ताळलेल्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला विनय विनय म्हणून हाका मारल्या, पण विनयनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आरडाओरडा करून, माणसं जमवून काहीजण खोल दरीत हिमतीनं उतरले तर सगळं संपलेलं होतं. विनय डोक्यावरच आपटला होता धाडकन. आणि त्यानं त्याचं ट्रेकिंग संपुष्टात आणलं होतं नेहमीसाठी. कसाबसा त्याचा देह वरती आणला गेला, वाहन केलं गेलं आणि विनयच्या मित्रांनी घाबरून धास्तावून त्याला त्याच्या घरी आणलं. त्यांना प्रसंगाला सामोरं जाणं भाग होतं. डोळ्याची पापणी लवेतो ते सगळं घडून गेलं होतं. एकेकानं तपशिलानं सांगितलं. त्याच्या घरची माणसं एखाद्या घटनेचा वृत्तांत ऐकावा तसं सगळं ऐकत होते. विनयच्या बाबतीत जे घडून गेलं होतं त्यावर एका दैवाव्यतिरिक्त कशावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सत्य कधीकधी कल्पनेपेक्षाही भयानक रूप घेऊन माणसाला भेडसावत असतं असं म्हणतात. त्याचा अनुभव विनयच्या घरची मंडळी घेत होती आणि ती सगळी विदीर्ण झाली होती. त्याच्या आईचा शोक पाहणं लोकांना जड गेलं. कुणीतरी स्वातीला बातमी सांगितली, विनयला अपघात झाला. तो ट्रेकिंगला गेला हे तिला माहिती होतं. त्याआधी तर दोघांची भेट झालीच होती. अपघात हा शब्द अगोदर तिच्या डोक्यात शिरलाच नाही. जेव्हा त्या शब्दानं तिच्या मनात अर्थांची वलय निर्माण केली तेव्हा तिला ऑफिसातून खुर्चीतून उठणं आणि निरांजनकडं चालत जाणं भयानक वाटायला लागलं. अपघात या शब्दात हातपाय मोडण्यापासून प्राणावर बेतण्यापर्यंत काय काय सामावलेलं असतं हे तिच्या लक्षात आलं आणि ती हादरून गेली होती. स्वाती निरांजनवर आली तर माणसांची ही गर्दी. तिला वाट काढत आत जाणं कठीण गेलं. सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. जमलेल्यांपैकी कित्येकांना ती माहिती होती, कित्येकांना परिचयाची होती की ती विनयची कोण आहे, विनयचं आणि तिच्यात काय नातं आहे, ते दोघं एकमेकांचे कोण लागतात. त्याचा तो हॉलमध्ये झाकून ठेवलेला देह बघताच तिने हंबरडा फोडला. काय घडलंय हे तिच्या लक्षात आलं. नंतर महिनाभर तिनं रजाच घेतली. तिच्या सगळ्या जाणीवा बधीर झाल्या होत्या. आपण का जगतोय हेच कळत नव्हतं. कुणाशी बोलण्याची इच्छा नव्हती. खाणं पिणं नीट होत नव्हतं. घराबाहेर पडणं, कुणाला भेटणं, बोलणं तिला संकट वाटायचं. संवादाची एक वाटच बंद झाली होती. महिन्यानं ती विनयच्या घरी आली. त्याच्या आईजवळ बसली. दोघी समदुःखी होत्या. एकीचा प्रियकर काळानं नेला होता तर एकीचा तरुणाबाण मुलगा हरपला होता. असीम दुःख आबोल असतं असं म्हणतात, तीच स्थिती होती. विनय गेला आणि स्वातीच्या जीवनातले सारे रंगच हरवून गेले. हद्दपारच झाले.
एका पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त तिला काही भावेना, आवडेना, जवळ करावंसं वाटेना. स्वच्छ पांढरा पोशाख तिने वापरायला सुरुवात केली. एकदम 5 साड्या, 8 पांढरे ड्रेसेस तिने खरेदी करून आणले. तेच वापरून ती ऑफिसला जात होती. पांढरे शुभ्र स्वच्छ कपडे, गळ्यात बारीक रुद्राक्षाची माळ. वैराग्यच प्राप्त झालं होतं तिला. त्याचंच प्रतिबिंब तिच्या बोलण्यातनं, वागण्यातनं दिसत होतं. तिची आई वैतागानं भडकून म्हणालीच, स्वाती, अगं हे काय आरंभलंयस तू? रोज का पांढरे कपडे नेसतीयस? स्वाती पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज घालून ऑफिसला निघाली होती. आईनं टोकताच तिने वळून तिच्याकडे बघितलं, थांबली आणि शांत स्वरात म्हणाली, आई, मला पांढरा रंग खरंच फार आवडायला लागलाय. का कोणास ठाऊक, मलाही माहीत नाही. माहीत नाही? स्वाती, इतरांचा सोड, तू मला फसवू शकत नाहीस. तो विनय गेल्यापासून तुझं वागणं बदलून गेलंय स्वाती. अगं, अपघात काही घडत नाहीत का? अपघात काही होत नाहीत का? माणसं आयुष्यभरासाठी व्रण वागवत आयुष्य रेटतात. हे बघ स्वाती, तुला वाईट वाटणं मला कळतं, तुझं दुःख तेही मला समजतं, पण आई अगं, व्याकुळ होऊन घायाळ होत स्वाती म्हणाली, हे बघ स्वाती, अगं एक खेळी हारला माणूस ना तर जिद्दीनं दुसरी खेळी जिंकायचीच असं ठरवून खेळायला बसतो. आपलं उभं आयुष्य आपल्या भावभावनांसह पणाला लावून यश आपल्याकडे खेचून आणतो. पुन्हा नवा संसार मांडतो. मागचं विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आणि अगं, इथे तर तुमची फक्त पसंती झाली होती, साखरपुडासुद्धा झालेला नव्हता. लग्नाची गोष्ट तर सोड. माझा ऐक, वेळच्या वेळी सावर, स्वतःला सांभाळ, आमचाही विचार कर आणि बुद्धीला स्मरून वागायला शिक. सरळ तर नाहीच नाही, पण दुःखाकडे आयुष्य गहाण टाकता येत नाही पोरी. दुःखांना वळसा घालून दुःखाला ओलांडून जगता येतं आणि तू तसा प्रयत्न करावास ही माझी आणि यांची तीव्र इच्छा आहे. हे बघ आई, तू म्हणतीयस ते मला पटतंय. मी प्रयत्न करीन. मी तुला आज शब्द नाही देत, पण स्वाती म्हणून गेली आणि तिच्या तेवढ्या शब्दानंही तिच्या आईचं मन द्रवून गेलं. त्या क्षणी ती डोळ्यातली आसवं पुसत म्हणाली, काही दुःख फार कमी गतीनं विसरली जातात. अगं, वर्ष, 6 महिने, 2 वर्ष जाऊ देत, पण बेटा स्वतःला अशी गोठवून घेऊ नकोस. मार्ग असतो. निचरा झाला की ठणका कमी होऊन जातो. धीरानं घे, म्हणजे तुला आणि आम्हालाही सगळं सुसह्य होऊन जाईल. आमच्या का मनात होतं हे असं तुला सुचवायचं? पण काही हातचं नियती स्वतःकडे राखून ठेवते आणि तिला हवं तेव्हा आपल्या सुखदुःखात मिळवून टाकते. हा का नवीन अनुभव आहे? तेव्हा स्वाती संयमानं म्हणाली होती, आई, मी निघू, ऑफिसची वेळ झाली आहे, वेळेवर पोचलं पाहिजे तिथे. आणि तू बघतीच आहेस ना, मी काय ऑफिस सोडलं का? नोकरी सोडली का मी? हे बघ, माझेही प्रयत्न चालूच आहेत, पण यशाची हमी मी देत नाही. आई पुढून तिने स्वतःला झपकन दूर करून टाकलं. तिला या विषयावर चर्चाच नको होती, त्यात काही अर्थच नव्हता. तिला हेही कळून आलं होतं की विनयशिवाय इतर कुठल्याही पुरुषाला आपल्या जीवनात सहजासहजी स्थान देणं, त्याची जागा देणं इतकं सोपं नाही आहे. तडजोडीचं आयुष्य सर्वांनाच भावतं असं नाही. तडजोड स्वीकारून ही माणसं आत मेणबत्ती जळता जळता संपत यावी तसं स्वतःसाठी संपत असतात. हा सुद्धा स्वभाव धर्मच आहे. स्वाती तिच्या परीनं प्रयत्न करत होती, पण तिचा प्रत्येक प्रयत्न तिला क्लेशच देऊन जात होता. हर एक प्रयत्नानं तिला वाटायचं आपण केलेला प्रयत्न प्रतारणेकडे जाऊन मिळणार आहे. ही एक प्रकारची प्रतारणाच आहे आपण आपल्याशी केलेली. त्या दिवशी पगार झाल्यावर तिला माईंची तीव्रतेनं आठवण झाली.
हे आजवर 2-3 महिन्यात कसं आपल्या लक्षात आलं नाही याची तिला खंत वाटली. तिने सगळी कामं भराभरा आटोपली आणि ऑफिस संपताच स्कूटर सरळ निरांजनकडे वळवली. नेहमीसारखी घरात माणसं होती, पण स्वातीनं माईंची चौकशी करत त्यांची खोली गाठली. कल्याणी तिला पॅसेजमध्ये भेटून म्हणाली, स्वाती, थोडं बरं नाही आहे त्यांना. आत्ता थोड्या वेळापूर्वी गोळी दिली होती, डोळा लागला आहे त्यांचा. काही महत्त्वाचा निरोप आहे का? थांबतेस का? का माझ्याजवळ निरोप ठेवतेस? मी देईन त्यांना आठवणीने तुझा निरोप. काय? ती घुटमळत राहिली. स्वातीनं संशयानं कल्याणीकडे बघितलं आणि त्वेषानं म्हणाली, तसा मलाही फोनवर निरोप देता आला असतं की कल्याणी. मी इथवर ऑफिस संपल्यावर आले, याचा अर्थ मला माईंशी तसं महत्त्वाचं बोलायचं आहे, हे तुझ्या लक्षात नाही का आलं? कल्याणी तिची नजर टाळत, हात सोडत, थोडंसं स्वातीला आडवत म्हणाली, खरं सांगू का स्वाती, तू येऊन गेलीस ना की त्यांना फार वाईट वाटतं गं. भरत आलेली जखम पुन्हा भळभळायला लागते. मग त्यांना सावरणं त्रासाचं होऊन जातं गं. कबूल आहे, गोष्टी मनासारख्या घडल्या असत्या तर. कल्याणीनं स्वातीच्या चेहऱ्यावरून भराभरा आपली नजर फिरवली, थोडा अंदाज घेतला. स्वाती खालचा ओठ आत वळवून म्हणाली, जरतरची भाषा मला नकोय कल्याणी, वर्तमानातलं बोल. विनयशी माझं लग्न झालं असतं तर, हे असलं मला माहिती नाही आहे. मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. विनयशी माझं लग्न झालंय हेच माझ्या मनात आहे आजसुद्धा. काय? हे बघ स्वाती, असं मनात घेऊन वावरू नकोस. ते एक स्वप्न होतं असं समज. माणसाने बघितलेलं प्रत्येक स्वप्न खरं होत नाही. इतक्या संपूर्ण आयुष्यात 4-2 स्वप्नच सत्यात उतरतात. लक्षात घे, तुझ्या पुढे उभं आयुष्य पडलंय. शांत मनानं विचार कर. एक सांगू? अगं, आम्ही सगळे तुला भाग्यवान समजतो, तुझं लग्न विनयशी झालं नव्हतं म्हणून. नाहीतर त्याची विधवा हा तुझ्या माथ्यावर शिक्का बसला असता आणि मग गोष्टी अजून अवघड झाल्या असत्या. स्वाती हुंदके देऊन देऊन रडायला लागली. रडता रडता म्हणायला लागली, मी आहेच विनयची विधवा पत्नी. तसं कोणी मानायला कशाला हवं? जगासाठी का तुम्ही तुमचं उभं आयुष्य वेचताय, जगत राहताय? त्यांच्या बोलण्यानं माई उठून बाहेर आल्या. दार लोटून बाहेर डोकावता तर दारात स्वाती. रडत असलेली स्वाती, तिचा चेहरा, तिचे अश्रू बघून माईंनी धास्तावून विचारलं, अगं काय झालंय स्वाती? कल्याणी, अगं स्वाती इथे पॅसेजमध्ये उभी राहून का रडतीये? तुम्ही लोक तिला माझ्याकडे येऊ देत नव्हतात का? काय झालंय स्वाती? माई पुढे झाल्या. त्यांनी स्वातीला हाताला धरून खोलीत नेलं, कॉटवर बसवलं, जवळ बसवून घेतलं आणि करुणेनं म्हणाल्या, हे बघ स्वाती, माझ्याकडे यायला तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. जेव्हा हवं तेव्हा येत जा मुली. तुझं माझं नातं या लोकांना कळणं शक्य नाही आहे गं. मग तर स्वातीला रडूच आवरेना. तोंड ओंजळीत घेऊन ती हमसून हमसून रडायला लागली. तिचा देह गदगदत राहिला. माईंना तिला समजावणं कठीण गेलं. थोड्या वेळानं स्वाती शांत झाली. माईंनी तिच्यासाठी पाणी आणलं आणि वाटीतून आंबा बर्फीची वडी. तिच्यापुढे वाटी ठेवत त्या म्हणाल्या, कॉफी करू? ऑफिसातनं परस्पर आलीस ना, भूक लागली असेल. नाही नको माई, असं म्हणत स्वातीनं पर्स उघडली. पर्समधनं काही नोटा काढल्या, माईंच्या हातात ठेवल्या आणि सदगदित कंठानं म्हणाली, माई, हे काही पैसे घ्या, ठेवा तुमच्याकडे. अगं पण स्वाती, माई अवघडल्या होत्या. स्वाती नजर कुठेतरी लावून म्हणाली, खरं तर हे माझ्या थोडं अगोदर लक्षात यायला हवं होतं. ती हळहळली. गोंधळून गेलेल्या माईंनी एकवार हातात स्वातीनं ठेवलेल्या कोंबलेल्या पैशाकडे, त्या नोटांकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या, अगं हे पैसे मला कशासाठी देतेयस? माई, आता विनय नाही आहे, तो तुम्हाला पैसे देतच असेल ना. आता तो नाही तर त्याच्या जागी मी देत जाईन दर महिन्याला तुम्हाला पैसे. अहो,
गरज पडते पैशांची. माईंनी तिच्यापुढे मूठ उकलून धरत म्हटलं, हे बघ स्वाती, आत्ता नको आहेत मला पैसे. मला हवे असतील तेव्हा मागून घेईन हक्काने. हां, नाही नाही माई, तुम्हाला हे पैसे ठेवायलाच हवेत, नाही तर तुम्ही मला परकी समजता हे मला जाणवेल. आता विनय नाही आहे, तुम्ही एकट्याच मला समजू शकता आणि तुम्ही असं वागत गेलात तर. तिने झपकन पर्स उचलली, खांद्याला लावली आणि भरभर ती खोलीतनं बाहेर पडली. स्वाती हाका मारत त्या देह सावरत बाहेर आल्या तर स्वाती फाटका बाहेर गेली होती. स्कूटर स्टार्ट केली आणि मागे वळूनही न बघता ती भुर्रकन निघूनही गेली. काहीच क्षणात लुप्त झाली नजरेपुढून. माई फाटकापाशी येऊन दिगमूढ होऊन ती गेली त्या रस्त्यानं बघत राहिल्या. रस्ता सुनसान होता. त्या रस्त्यावरनं एका स्वाती व्यतिरिक्त कुणीही त्यांना आलेलं गेलेलं दिसलं नाही. त्या दमून वळल्या, आत आल्या, बर्फीची वाटी घेतली, स्वयंपाकघरात गेल्या. बर्फी डब्यात ठेवून दिली. तांब्या भांडं ओट्यावर ठेवलं आणि स्वतःशी पुटपुटल्या, वेडाबाई आहे अगदी, कसं समजवावं कळत नाही आहे. फार दुखावली गेली आहे विनयच्या जाण्याने. विनय तिच्या जीवनातनं नेहमीसाठी गेला ना. कल्याणी तिथे आली, माईंकडे बघत म्हणाली, काय म्हणतीये ट्रॅजेडी क्वीन. आणि ती हसली. कल्याणीचं हसणं माईंना झोंबलं. त्या तिरीमिरीनं म्हणाल्या, अगं फार अपेक्षाभंग झाला आहे तिचा. स्वप्नच धुळीला मिळालं आहे. स्वप्नाचा बहर मातीत मिसळून गेला आहे. का? काय झालं आहे काय? माई, अहो अपेक्षाभंगाचं स्वप्नभंगाचं दुःख जगात काय तिच्या एकटीच्याच वाट्याला आलं आहे का? तुम्ही नाही का या वयात दुःख सोसून जगताय ते? तुमचा नाही अपेक्षाभंग झाला? नाही तुमच्या स्वप्नांचा चुराडा झाला? कल्याणी, प्रत्येकाची दुःखाला समजावून घेण्याची, दुःखाला सामोरं जाण्याची ताकद वेगवेगळी असते. आज पैसे देऊन गेलं मला ती. कोंबले तिने पैसे माझ्या हातात. मला म्हणाली, विनय तुम्हाला पैसे देत होता ना, आता विनयच्या जागी मी देत जाईन. तिचं मन मोडायला नको म्हणून ठेवून घेतले मी उद्या तिच्या घरी जाते आणि पैसे देऊन येते माई. तिच्या घरच्या लोकांनाही तापदायक झालं असेल हिचं वागणं. नाही कल्याणी, तू नको, मीच जाईन. मी देईन तिच्या आईकडे पैसे, बोलीन त्यांच्याशी. त्यांना आनंद होत असेल का ग कल्याणी हिच्या अशा वागण्यानं? काही माणसांना उशीर लागतो धक्क्यातनं सावरायला. स्वातीची केस त्यातलीच आहे. निदान मला तरी तसं वाटतंय. माईंनी खोलीत येऊन कॉटवरचे पैसे उचलले, मोजले. 800 रुपये होते. त्यांनी ते कपाट उघडून ठेवून दिले आणि त्या विचार करत कॉटवर पडून राहिल्या. त्यांना अजूनच दमल्यासारखं झालं. स्वातीची खूप काळजी वाटायला लागली. ही मुलगी कशामुळे सावरेल, हिला कशी समजवावी याचा गुंता सोडवताना त्यांना वाटलं आपले हात पार गुंतून गेलेत. गुंता सुटत नव्हता, कारण स्वाती इतर चारचौघींसारखी स्वार्थी नव्हती. सर्वस्व झोकून प्रेम करणाऱ्यातली होती. अतिशय भावनाप्रधान होता तिचा स्वभाव. त्याचाच तिला आणि सगळ्यांना त्रास होत होता. एक न सुटणारं कोडं सोडवल्याचा आनंद त्यांना झाला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी दुपारी ती घरी नसताना तिच्या आईकडे जायचं ठरवून टाकलं. तिचं घर थोडंसं शोधत शोधत माई निघाल्या. पण त्यांना स्वातीचं घर सापडणं फार अवघड नाही गेलं. मागे एकदा विनयबरोबर त्या इथे आल्या होत्या, पण रात्रीच्या, आणि तेही विनयबरोबर गाडीत बसून. विनयला रस्ता माहिती होता, स्वातीचं घर माहिती होतं. त्यामुळे त्यांना असं काही रस्ता, चौक, घर, गल्ली लक्षात ठेवायची गरज नव्हती. गजानन तनपुरेंचं घर टुमदार होतं. दाराळात नारळाचं मोठं झाड होतं, त्याला नारळ लागलेले होते. शिवाय अंगणात इतर फुलझाडं, शोभेची झाडं कुंड्यातनं होतीच. स्वातीनं असोले नारळ आणून दिल्यामुळे नारळाच्या झाडाची, तिच्या घराची खूण त्यांच्या मनात पक्की रुतून बसली होती. विनयबरोबर स्वातीकडे आलेला असताना पूर्वीही त्यांनी घरापुढे गाडी थांबली तेव्हा मन लावून नारळाचं झाड, त्याची मोठाली रेषेदार पानं पाहिली होती. रात्रीच्या अंधारात त्या रेषेदार पानांचं सौंदर्य त्यांना फारच आवडून गेलेलं होतं. आकाशाच्या पार्श्वभूमीवर स्वाती घरी नव्हतीच, तिची आईच होती. फॅक्टरीच्या शेडच्या एक्सटेन्शनचं निमंत्रण द्यायला विनय आणि माई आलेले होते.
विनयचा धंद्यात जम बसत होता आणि हे निमंत्रण म्हणजे त्याची पावती होती. त्यावेळी सरबत घेऊन दोघं निघाले, कारण अजून पत्रिका वाटायच्या होत्या. हाताशी वेळ कमी होता, कामं फार होती. आत्ता अंदाज घेत दबकत दबकत माई अंगणातनं व्हरांड्यात आल्या. त्यांनी बेल वाजवली. दिवसा तेच घर प्रकाशाच्या सावलीत वेगळं भासत होतं. माईंनी पाहिलं तर तिच्या आईने दार उघडलं. दारात माईंना बघून आईंचा चेहरा पांढरा पडत गेला. डोळ्यातला उत्साह झरझर पूर ओसरून जावा तसा आटत गेला. तिच्या आईला माईंना आत या असं पटकन म्हणवलं गेलं नाही. या मुलीने अजून काय गोंधळ घातलाय हेच मनात आलं त्यांच्या. तिची आई आरपार हादरून गेली, कारण काहीतरी विपरीत घडल्याशिवाय माई इथवर येणं शक्य नाही हा त्यांच्या मनानं कायास बांधला होता. मला आत या म्हणणार नाही, माईंनी सौम्यपणे हसून म्हटलं. तेव्हा तिची आई भानावर येत हसाली. माई आत आल्या, सोफ्यावर बसल्या. स्वाती खरंच घरी नाही याची खात्री करून घेऊन त्यांनी विचारलं, स्वाती नाही आहे ना घरात? नाही अहो, यावेळी कशी असेल? माई काय झालं आहे, तुम्ही इथवर आलात? तिच्या आईनं भीतभीत चौकशी केली. मन काळ्याकुट्ट संशयाच्या आणि भीतीच्या ढगांनी भरून गेलं होतं. परिस्थितीनुसार माणसाच्या मनात विचार येत असतात. परिस्थितीच माणसाच्या विचारांना खतपाणी पुरवत असते. त्यानुसार विचार जन्मतात आणि वाढतात. त्याचा अनुभव तिची आई घेत होती. तिच्या आईची भावावस्था लक्षात घेऊन चेहरा बघून माईच म्हणाल्या, घाबरू नका, तसं विपरीत असं काही घडलं नाही. स्वाती तशी मुलगी नाही आहे. तरी तिची आई म्हणाली, अहो ते झालं, पण तुम्ही दुपारच्या इथवर रिक्षा करून आल्यात म्हणजे माझं तर धाबच दाणाडलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी का कमी प्रयत्न करते तिचं मन वळवायचा? एका विनयशिवाय ही इतर कशासंबंधी ऐकायला किंवा बोलायला तयारच नसते. काय करणार? काळजी करण्याशिवाय आम्हा दोघांच्या हाती दैवानं काही ठेवलेलं नाही. माईंनाही त्याची कल्पना होतीच. स्वातीच्या जागी अजून कोणी असती तर वेळीच सावरून दुसऱ्या मुलात स्वतःला तिने गुंतवूनही घेतलं असतं. अशी कमी उदाहरणं आपण समोर बघतो का? पण स्वाती त्यातली खचित नव्हती आणि त्रास त्याचा होता. तिची आई उसासत म्हणाली, अहो ठरलेली लग्न मोडून माणसं त्याच उत्साहात दुसरा मांड मांडतात. अपयशी ठरलेली लग्न माणसं विसरून जातात आणि इथे बघावं तर. माई तिच्या आईच्या जवळ सरकल्या, खांद्यावर हात ठेवून तिला स्पर्श करून म्हणाल्या, आपल्याला माहिती आहे ना स्वाती कशी येते. मग रागराग करून उपयोग नाही, निवळेल ती. काळासारखं दुसरं औषध माणसाला दुःखावर गवसलेलं नाही. थोडंसं धीरानं मला आणि तुम्हालाच घ्यायला हवं. अहो काल तर वेडीनं पगार झाल्यावर माझ्या हातात पैसे आणून कोंबले. त्या खेदानं हसल्या, पण तसं हसत असताना त्यांचे डोळे मात्र पाणावले. कुणी स्वातीने पैसे दिले तुम्हाला? कमाल करते ही स्वाती. काय करावं या मुलीचं कळेनासंच झालं आहे. हे बघा, मी ते पैसे घेऊन आली आहे. तिला पैसे परत करणं मला का कुणास ठाऊक नको वाटलं. तिने हे सर्व सरळपणे घेतलं नाही म्हणजे नवीन गुंता. मला का पैसे कमी आहेत? अहो मी तेच म्हणते आहे. पण तसं नाही आहे. तिला वाटलं विनय देत असेल मला पैसे. आता विनय नाही आहे तेव्हा ती जबाबदारी आपली, त्याची बायको म्हणून. विधवा म्हणून हे शब्द ओठापर्यंत येऊनही माईंनी उच्चारले नाहीत. तिच्या आईला स्वातीचा अशा प्रकारे उच्चार करणं आवडलं नसतं आणि एक आई म्हणून ते रास्तच होतं. सावरून तिची आई म्हणाली, तिने दिलेत ना मनापासनं, मग असू द्या. पुन्हा ती देणार नाही हे बघीन मी, पण या खेपेला ठेवा. तिच्या भावनांचा मान राखायचा म्हणून नाईलाजानं. काय खरं सांगू का तुम्हाला? अहो तिचं ते पांढरे कपडे घालणं, रुद्राक्षाची माळ गळ्यात घालणं बघवत नाही हो मला. ही मुलगी व्यवहारी का नाही आहे थोडीशी तरी, असं वाटतं मला सारखं. असो, पण बाकी स्वातीच्या मूर्खपणापायी का होईना तुम्ही इथवर आलात.
स्पष्टपणे पण मायेनं बोलला. बरं वाटलं हो. तिच्या आईनं वेळ नव्हती तरी चहा केला. बिस्किटं चहा माईंसमोर ठेवला. माईंनी माझा गुरुवार आहे असं म्हणून बिस्किटांची बशी बाजूला सारली. दोघींनी चहा घेतला. नंतर थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून माई गेल्या. तिची आई माई रिक्षा करून जाईपर्यंत त्यांच्याबरोबर होती. आईला वाटलं त्यांना स्वातीची काळजी आहे, त्यांची माया आहे स्वातीवर. त्याशिवाय का विश्रांतीच्या वेळी रिक्षा करून आपल्याला भेटायला आल्या. माई येऊन गेल्याचं आईनं स्वातीला सांगितलंच नाही. तसेही सांगण्यात काही अर्थ नव्हता, पण तिच्या वडिलांच्या कानावर तिने ही बातमी घातली. तिचे वडील म्हणाले, मुलींना जादा स्वातंत्र्य दिलं ना की हे असं होतं. लग्नाआधी भेटणं बोलणं होतं, मनं गुंतून जातात. मग मध्येच काही घडून गेलं असं की भावनिक धक्क्यातनं त्यांना सावरणं मात्र कठीण जातं. तिची आई चिडली आणि म्हणाली, असं घडणार आहे हे माहिती होतं का? आता तुम्ही न चिडता यातनं मार्ग काढा, तिला रस्ता दाखवा. हे करायलाच हवं. हो, नाही तर ती मुलगी वेडी होईल अशानं. काय म्हणते मी? डॉक्टर बिपिन दासगुप्तांनाही तिच्या वडिलांनी तिची केस सविस्तरपणे सांगितली आणि सल्ला विचारला. डॉक्टर म्हणाले, हे बघा, काही माणसं अतिशय संवेदनक्षम असतात. त्यांना घटनेची दुसरी बाजू दिसत असली तरी ते स्पष्टपणे ती नाकारतात. तुम्ही तिला घेऊन या, मी बोलीन तिच्याशी, बघू काय होतंय ते. अपेक्षा भंगाचं आणि स्वप्नाचं दुःख न पेलणारी ही माणसं असतात. तुम्हाला कल्पना नाही, पण अशी माणसं स्वतःचा कडेलोट करून घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. काही दिवस विनय, तिचे त्याचे संबंध, लग्न हे विषय तिच्यापुढे काढू नका. हा सुद्धा एक मार्ग आहे दुःख निवाळण्याचा. मध्यंतरी तिचे वडील गावाला गेले होते. सगळ्यांना स्वाती सुधारतीये असं वाटत होतं, कारण डॉक्टरांनी सुचवल्यासारखं स्वातीपुढे कशाही स्वरूपात विनयचा विषय काढला जात नव्हता. दुःख खपली धरतंय अशी सर्वांची भावना होत होती आणि ती दृढावत सुद्धा होती. तोच तिच्या आईच्या मैत्रिणीने तिच्यासाठी स्थळ आणलं. फोटो, पत्रिका, टिपण आणि माहितीसह. आणि म्हणाली, अगं बघ, लग्न करून 8 दिवसात परदेशात जाणार आहे, त्यामुळे तिला इथलं सगळं विसरावंच लागेल. नाही स्वाती बदलली ना तर माझं नाव दुसरं ठेव, प्रयत्न करून बघ. अगं ठीक आहे, पण ती लग्नाला तयार तर व्हायला पाहिजे. चट तयार होईल ग, फक्त मुलाचा फोटो बघू दे, तिचा विचार बदलणारच. अगं इथलं सगळंच, माणसं, वातावरण, हे सगळं दृष्टीआड झालं ना की येईल ताळ्यावरती. त्याच्याशिवाय दुसरी गतीच नाही आहे तिच्यापुढे. आणि अगं त्या मुलाशी ही नीट नाही वागली तर वागेल ग, वागेलच. समोरचं ताट का माणूस दुसऱ्याला देईल? तरुण आहे, सुंदर आहे, तिच्या मनात का वासना नसेल? यावर तिची आई फक्त उसासली. यथावकाश तिने गोड गोड बोलत स्वातीपुढे फोटो आणि त्या मुलाचा बायोडाटा ठेवला. शांतपणे विचार करायला सांगितलं. घाई नाही हे पुन्हा पुन्हा सांगितलं. स्वातीनं फोटो बघितला, माहिती वाचली आणि थेट आईच्या डोळ्यात बघत तिने विचारलं, सध्या मी सुखी नाही आहे असं का तुला म्हणायचं आहे? तसं नाही ग स्वाती, पण जगात इतकी माणसं लग्न करतात, पुन्हा पुन्हा लग्न करतात, ती मूर्ख म्हणून का? हे बघ, जोडीदाराची माणसाला भूक असते, हा निसर्ग आहे. विनय तुझ्या आयुष्यात आला, हा आपण एक अपघात समजू. खड्डे ओलांडून पुढे जातोच का नाही माणूस? पण मला हे सांग आई की हे स्थळ माझ्यासाठी तुला कोणी सुचवलं? आता मात्र तिच्या आईची बोबडीच वळली. काय बोलावं, कशी वेळ मारून न्यावी कळेना. मैत्रिणीचं नाव घेणं शक्य नव्हतं. स्वातीने तिला फाडून खाल्लं असतं. तिची आई धीट होत म्हणाली, तुझा विश्वास बसणार नाही, पण सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल. मग सांग ना, कोणी सुचवलं तुला? अगं माईंनी सुचवलं. तिची आई तिची प्रतिक्रिया बघत उभी राहिली. ही ऑफिसला गेल्यावर आपण माई त्या दिवशी आल्या तशा त्यांच्या घरी जाऊन सगळं सांगू हा तिचा विचार. माईंना या प्रकाराने आनंद होईल हा तिचा विश्वास. स्वातीचं भलं चिंतणाऱ्यांपैकी त्या होत्याच की. हिचं लग्न झालं तर त्यांना आनंदच होणार होता.
माईंनी सुचवलं हे स्थळ माझ्यासाठी, असं म्हणत स्वाती भेसूरपणे हसली आणि मग गप्प बसली. इतकी गप्प की तिच्या आईला तिची भीतीच वाटली. समाधी लागून जावी तशी ती बसून होती. तिची आई म्हणाली, हे बघ, ही फक्त सुरुवात आहे स्वाती. तुला पसंत नसला मुलगा तर तसं सांग, आग्रह नाही. पण नाकारावं असंही या स्थळात काही नाही. अजून दुसरा बघू ग, पण तू अशी राहू नकोस बिन लग्नाची. तुझ्या पाठी 2 बहिणी आहेत, त्यांचा विचार तुझ्या मनात येत नाही का? तुझ्या अशा वागण्यानं त्यांचं काय होईल? लग्नानं स्त्रियांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळत जातं ग. आईचा समजावणीचा सूर. स्वाती उठली, बाहेर गेली, स्कूटर काढली, निघून गेली. तिची आई ओरडून म्हणाली, स्वाती, माईंकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. आईचे शब्द तिच्या कानांवर पडले का नाही माहीत नाही, पण तिची आई जागीच कोसळली. आपण केला तो प्रयत्न चूक का बरोबर कळेना तिला. ही मुलगी इतक्या वेगानं कुठं गेली, कशाला गेली, असे नाना विचार तिच्या मनात डसत राहिले. वेदना सोसणं तिला असह्य झालं. थोड्याच वेळात स्वाती परत आली, तडक खोलीत गेली. तिने धाडकन आतनं दार लावून टाकलं. कोंडी तिच्या आईची झाली. प्रयोग फसला होता. प्रश्न संपण्याऐवजी जटिल बनला होता. त्याची दिशाच कळत नव्हती. तिची आई स्वतःशी चिडली होती. बघतेच मी, ही किती दिवस दार लावून आत बसते. 2 दिवस, 4 दिवस, जन्मभर तर बसणार नाहीस. आणि ते शक्य तरी आहे का? आम्ही तुझीच माणसं, तुझ्याच भल्याचा विचार करणारी, हे सुद्धा कळू नये तुला? तुझ्या अशा वागण्यानं तोंड राहिलेलं नाही आम्हाला समाजात वावरण्यासाठी. तिची आई मनात येत होतं ते बोलत सुटली होती त्या बंद खोलीच्या दारापुढे उभं राहून. तिने हे सगळं ऐकावं ही सुद्धा इच्छा होतीच. रात्र तशी कठीणच गेली. स्वाती खोलीबाहेर आलीच नाही. हाका मारून सुद्धा तिने एका अक्षरानं, चिडून किंवा भडकून कुणाला काही म्हटलं नाही. तिच्या आईनं सतरंजी दारापुढे अंथरली आणि ती डोळा लागत नव्हता तरी तिथेच झोपून राहिली. पहाटे पुढे कधीतरी तिचा डोळा लागला. मुलींनी उन्हं वरती आली तेव्हा तिला गदागदा हलवून उठवली होती. जाग येताच तिच्या आईनं दारावर स्वाती स्वाती करून थापा मारल्या कितीतरी. आतून हालचाल नाही. तिचं मन थरकलं, घाबरून गेलं. तिला दरदरून घाम आला. ती पटकन खालीच बसली फटकल मारून. अखेर कडी कोयंडा फाकवून दार उघडलं तर स्वाती तिच्या कॉटवर शांतपणे झोपून गेली होती. तिच्या छातीशी विनयचा फोटो, शेजारी चिठ्ठी. मला माझ्या मार्गाने तुम्ही जगू दिलं नाहीत म्हणून मी जातीये माझ्या विनयकडे. मला कोणालाच दोष द्यायचा नाही, ना तुला, ना माईंना, ना विनयला. खाली तिने सही केली होती झोकदारपणे. खेळ संपला होता. एका स्वप्नाची समाप्ती झाली होती अगदी संभाव्यपणे. माईंना कोणीतरी बातमी पोचवली. माई कल्याणी आल्या. तिचे बाबाही आले. घरभर माणसं जमली. मरणाचा सोहळा बघायला लागली. माई स्वातीजवळ बसत म्हणाल्या, स्वाती, तू जिंकलीस. अगं पोरी, प्रयत्न करून सुद्धा माणसाला मृत्यू येतोच असं नाही, पण तू तिथे सुद्धा भाग्यवान ठरलीस. आम्ही कुणी तुला समजून घेऊ शकलो नाही, पण मृत्यूनं मात्र घेतलं. अश्रूंचा पूर वाहत होता. माणसं आक्रोश करत होती. त्या गदारोळात स्वाती स्वच्छ पांढरे कपडे नेसून शांतपणे पडून होती. तिच्या चेहऱ्यावर तृप्ती होती. तृप्तीचं तेज होतं आणि जमलेल्यांच्या ते लक्षात येत होतं. मरणानं यातनांचा सुंदरपणे शेवट होतो म्हणतात. स्वाती, तिचं जाणं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. एक स्वप्न समाधिस्थ झालेलं होतं. जागतेपणी जे मिळत नाही ते माणसं मरणाला कवटाळून मिळवून घेतात. मग ते स्वप्न असो की ध्येय पूर्तता, हेच खरं असं सगळ्यांना प्रकर्षानं वाटून मात्र गेलं होतं. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा
समाप्ती. ही कथा मी घेतली होती वृंदा दिवाण यांच्या त्याचं असं झालं की या कथासंग्रहातनं. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.